मंडळानं मनोज जरांगे पाटलांची भेट घेतलेली आहे। त्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी। संभाजीनगरच्या विभागीय आयुक्तांनी लोणावळ्यामध्ये जाऊन जरांगेंची ही भेट घेतलेली आहे। विभागीय आयुक्त मधुकर आर्दड यांनी जरांगेंशी चर्चा केली आहे। मनोज जरांगेंचा मोर्चा सध्या लोणावळ्यात पोहोचलेला आहे आणि याच ठिकाणी जरांगे पाटलांची भेट सरकारच्या शिष्टमंडळानं घेतल्याची माहिती मिळते आहे। जरांगे पाटील यांचा मोर्चा आज वाशीत येणार आहे। मुंबईच्या वेशीवर हा मोर्चा धडकणार आहे, पण तत्पूर्वी सरकारच्या शिष्टमंडळानं मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। मुंबईकडे मोर्चा घेऊन निघालेल्या मनोज जरांगे यांची आज लोणावळा येथे भव्य जाहीर सभा पार पडते। आपण बघू शकता की आपल्या समोर हे प्रचंड मोठं मैदान आहे आणि याच मैदानावरती मनोज जरांगे यांची आता काही वेळामध्ये सभेला सुरुवात होणार आहे। मनोज जरांगे यांच्या मोर्चामध्ये ताफ्यामध्ये असलेली सगळी वाहनं या ठिकाणी दाखल झालेली आहेत आणि लोकांची सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे। भव्य दिव्य असा मंच तयार करण्यात आलेला आहे आणि याच मंचावरून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मनोज जरांगे जमलेल्या सगळ्या समाज बांधवांना संबोधित करणार आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचा हा मोर्चा मुंबईच्या दिशेने निघणार आहे। मुंबईच्या दिशेने निघत असताना नव्या एक्सप्रेस हायवेवरून न जाता जुन्या हायवेवरूनच हा सगळा मोर्चा जो आहे तो मुंबईच्या दिशेने जाणार आहे। सह्याद्री घाटातून हा मोर्चा मुंबईकडे प्रस्थान करणार आहे। मुंबईमध्ये पनवेलला सगळ्यात प्रथम हा मोर्चा येणार आहे आणि त्यानंतर वाशी इथं मोर्चाचा मुक्काम असणार आहे। वाशीला पोहोचण्यासाठी मनोज जरांगे यांना रात्री उशिरा फार वेळ होऊ शकतो, मात्र घाटातला जो रस्ता आहे तो दिवसा पार करण्याचा प्रयत्न मनोज जरांगे यांचा असणार आहे। तत्पूर्वी लोणावळा इथे मनोज जरांगे यांची लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये भव्य अशी जाहीर सभा होणार आहे। या सभेची जय्यत तयारी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांचा सगळा ताफा सभेच्या मैदानावरती थांबला असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय आणि या सभेसाठी मावळामधून मोठ्या प्रमाणात मराठा बांधवांनी गर्दी केलेली आहे। कॅमेरामन सुशांत सोबत बघताय कानविटे, TV9 मराठी, लोणावळा।